54 मीटर रस्ता शुक्रवारपासून खुला करण्यात आला असून यामुळे वाहतूक सुरळीत सुरू असून या पर्यायी मार्गावर विद्युत दिवे बसवण्याची मागणी नागरिकांमधून होतीये। दमाणीनगर रेल्वे ब्रिज पाडण्यात येणार असल्याने तो रस्ता बंद आहे। यामुळे वाहनधारकांना पर्यायी रस्ता म्हणून 54 मीटर रस्ता पालिकेने युद्धपातळीवर पूर्ण केला। शुक्रवारपासून 54 मीटरचा रस्ता सुरू करण्यात आला। या पर्यायी मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू होती। मंगळवेढा रोडवरून येणाऱ्या 4 चाकी वाहनांना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या मार्गावरून वळवलं। तसंच CNS हॉस्पिटलजवळ डिजिटल फलक लावून वाहनधारकांना सूचना देण्यात आल्या। दरम्यान 54 मीटर रस्त्यावर प्रचंड धूळ उडत असून याचा वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे। तसंच जानकर नगर इथं रस्ता कच्चा आहे। याकडे पालिका प्रशासनानं लक्ष देऊन त्वरित हे काम पूर्ण करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे या मार्गावर रात्री वाहतूक करताना विद्युत दिवे नाहीत, त्यामुळे अंधाराचा वाहनधारकांना त्रास होईल। पालिका प्रशासनानं याकडे लक्ष देऊन लवकर काम करावं अशी मागणी चंद्रकांत पवार, लहू गायकवाड आणि सुरेश जगताप यांनी केली। लोकशाही अनुभवासाठी ते भैया चौक ते मर्या चौक पूल बंद झाल्यानंतर आम्ही तर वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केल्यानंतर किंवा आपल्या मीडियाच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका आयुक्ताला निदर्शन आणलं होतं की 54 मीटर रस्ता किती काम स्लोली चालू आहे। तरी त्यांच्या स्तरावर अजूनसुद्धा काम संत गतीने चालू आहे, कारण तिथं बरीचशी धूळ आहे आणि बरंचसं डस्ट आहे। रस्त्याचं निष्कृत याच्यात काम चालू आहे, म्हणून महापालिकेच्या आयुक्तांना लक्ष घालणं गरजेचं आहे। ज्या मक्तेदाराकडे मनुष्यबळ नाही किंवा यंत्रसामग्री नाही अशा मक्तेदाराला अशा ठिकाणी काम देणं ही योग्यच नसताना आयुक्तांना जाणीवपूर्वक ह्या भागाच्या नागरिकाशी जीवनाशी खेळ खेळण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यांना नाहक त्रास देण्याचं या महापालिकेच्या आयुक्ताच्या मनात आहे काय असं आम्हाला वाटत आहे। काय मागणी राहिला? लवकरात लवकर दुरुस्त रस्ता त्वरित केला, म्हणजे रस्ता चालू केला आहे, पण रस्त्यावर बरीचशी धूळ आहे, लाईटीची सोय व्यवस्थित नाही। सगळ्या सोयी सुविधा लवकर करून देणं गरजेचं आहे आणि काम बी क्वालिटीचे करणं गरजेचं आहे। गेले 10 ते 12 दिवसापूर्वी आम्ही रेल्वे प्रशासन व महापालिका प्रशासनाला भेटून निवेदन देऊन तरीही आयुक्त साहेबांनी नुसतं नावाला दंड करून ज्या ठेकेदाराला ठेका दिलेला आहे तो ठेका काळ्या यादीत त्वरित घालावा। जर आयुक्त अशा ठेकेदाराला पाठीशी घालत असले तर मग आम्हाला त्यांना शिवसेना स्टाईलनं उत्तर देण्याची पाळी आणू नये आणि येणारे विद्यार्थ्याची वाहतूक जास्तीत जास्त आमच्या भागातील शाळा आहेत, सेवा सदन आहे, छत्रपती शिवाजी आहे, ज्ञानप्रबोधिनी आहे, त्यासाठी विद्यार्थ्याचे अतोनात हाल होत आहे। आणि ज्या मार्गाला जो रस्ता 54 मीटरचा चालू आहे तो अत्यंत निष्कृत दर्जाचा व तिथं लाईटीची सोय नाही। जो शेटेवस्तीचा बोगदा आहे तिथं पाणी वारंवार साचतं आहे, तिथं हे अंधारमय आहे। तरी प्रशासनाने त्वरित जर याच्यावर कारवाई नाही केली आणि कामाची दखल नाही घेतली तर आम्ही आमच्या भाषेत सांगू। आम्ही मागणी करतोय की कुठलीही गैरसोय होऊ नये आणि शेटेवस्तीचा जो मार्ग आहे तिथं पूर्ण संध्याकाळी अंधार असतो, तर येणाऱ्या महिला आहेत, शिक्षक असतील, पोलीस खात्यातील लोक असतील किंवा सामान्य नागरिक असतील, त्यांची गैरसोय होऊ नये ताबडतोब मोठमोठे फोकस बसून त्या भागातला प्रश्न मार्गी लावावा असा 54 मीटरचा रस्ता चांगला करावा हीच आमची विनंती। कारण का लवकरात लवकर रस्ता काम चालू करावा, कारण का एकच बोगदा इथं जाणार आहे। शेटेवस्तीत जवळजवळ 10 फुटाचा बोगदा असेल तर तिथून वाहतुकीला एकदम गर्दी होती, त्यामुळं हा 54 मीटरचा रस्ता ताबडतोब चालू करण्यात यावा अशी मागणी आम्ही करतो।